वसा जनसेवेचा। घाटबोरी गटग्रामपंचायतमध्ये असलेल्या नागेशवाडी परिसरातील दूषित पाण्यामुळे उद्भवलेल्या गॅस्ट्रो डायरिया प्रकरणाची आमदार सिद्धार्थ खरात यांनी गंभीर दखल घेतली असून शनिवारी मेहकर ग्रामीण रुग्णालय तसेच जानेफळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिर येथे भेट देत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची प्रत्यक्ष विचारपूस केली। सध्या या प्रकरणात एकूण 44 नागरिक बाधित झाले असून त्यापैकी 18 रुग्ण मेहकर ग्रामीण रुग्णालयात तर 26 रुग्णांना जानेफळ येथील आयुष्यमान आरोग्य मंदिरात उपचारासाठी हलवण्यात आले आहे। सर्व रुग्णांनी प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांना दिली। रुग्णालय भेटी दरम्यान आमदार सिद्धार्थ खरात यांनी संबंधित डॉक्टर व आरोग्य अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून रुग्णांना उपचारादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे का, तसेच आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का याची माहिती घेतली। नागरिकांच्या उपचारात कोणतीही हलगर्जीपणा होणार नाही याबाबत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या। दरम्यान दूषित पाण्यामुळे हा प्रकार घडल्याची माहिती डॉक्टर व स्थानिक नागरिकांकडून समोर आल्यानंतर आमदार खरात यांनी तीव्र संताप व्यक्त केला। नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडणाऱ्यांना सोडणार नाही, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जो दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला। या भेटी दरम्यान नगराध्यक्ष किशोर गारोडे, ॲडव्होकेट आकाश घोडे, ॲडव्होकेट संदीप गवई, श्याम निकम, उमेश चनखोरे, गणेश सवडतकर, शंकर सुडकर, गणेश पाखरे, गजानन राठोड, बाडू पाखरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।